नाही, बारामतीकरांचं कौतुक आहे की एवढी चुरशीची ही निवडणूक असून सुद्धा अत्यंत शांततेनं ही निवडणूक आत्तापर्यंत पार पडली आहे. हे बघा, माझ्या डाव्या बाजूला हे मतदान केंद्र आहे. आता ते मतदान केंद्र बंद झालेलं आहे आणि मला फार गंमत वाटली की श्री अजित पवार ज्या पद्धतीनं माध्यमावरती चिडले आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही खरं तर ही निवडणूक चर्चेमध्ये आणली. आम्ही कशाला चर्चेमध्ये आणली? राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतःला चेअरमन पद हवं आहे असं म्हणतात, अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की मी अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं ह्या कारखान्याला सुद्धा चालवू इच्छितो आणि त्यामुळं ही निवडणूक चर्चेची झालेली आहे. अर्थात श्री विलासराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेक मंडळींनी यापूर्वीसुद्धा चेअरमनपद उपभोगलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये ते कारखाने चांगलेही चाललेले असतील, पण तरीसुद्धा ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. आणि किती लोक इथे आहेत बघा, आणि सगळ्या चारही गटाचे आहेत. रंजन तावरे आपल्यासोबत आहेत, पण तुम्हाला नंतर संधी देणार आहे. आपण लाईव्ह आहोत आणि हे अजित पवार गटाची मंडळी आहेत. सगळे सगळे अजित पवारांचे काय होणार? क्रॉस वोटिंग व्हायला लागली म्हणून सगळं मी ऐकलं असं. व्यंकटेश्वर पॅनलच येणार. व्यंकटेश्वर पॅनल अजिबात असं कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग होणार नाही. हा फेक नरेटिव्ह सेट करतायत विरोधक. इथं बी नेरेटिव्ह आहे का? ते बी म्हणजे असे विविध प्रकारचे नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केले जातात, जसं की म्हणजे क्रॉस वोटिंग होणार, पैशाचा वाटप होणार, असं काही होणार नाहीये. अतिशय पैसे अजित पवार गटांनी वाटले, 10,000 वाटले, नाही वाटले हे. पारड्यात शपथा घेऊन लोकांनी पैसे माघारी दिले तुमचे. नुसता माईक काढला सौरभ तर काय चाललंय? शपथा घ्यायला लावल्या लोकांना. एक घोषणाबाजी सुरू झालेली. आपल्याला शांततेत चर्चा करायची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादाचाच पॅनल निवडून येणार आहे. आपण लाईव्ह आहोत. हां, अजितदादाचं पॅनल जर निवडून यायचं असतात त्याला पैसे वाटावे लागले नसते. एकदा नाही दोनदा पैशाची फेरी केलेली आहे. बरं. आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वाटपाचं काम झालेलं आहे. काय ते कोणी जरी म्हणत असतील नाही वाटले, मी पुराव्यानिशी सांगेल काय. आणि जर एवढी सत्ता चांगली आहे, त्यांच्या म्हणण्याने गेल्या 5 वर्षातलं उत्तम काम आहे, तर माझा दावा असा आहे की या पॅनलचे सरसेनापती जे चेअरमन आहेत, उत्कृष्ट काम करणाऱ्या चेअरमनला तिकीट तर नाहीच दिलं. आणि त्याही पुढे जाऊन 5 व्हाईस चेअरमन, 5ही व्हाईस चेअरमनपैकी एकालाही तिकीट नाही. तो मुद्दा आता झाला प्रचारात, पण आत्ताचा ट्रेंड जो आहे आजच्या दिवसभराचा ती क्रॉस वोटिंग आहे. अजित पवारांच्या पॅनलचा पराभव करणं कठीण आहे, कारण ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते स्वतः चेअरमन होणार आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे, स्वतः कार्यक्षम आहेत ना ते. कार्यक्षम इतर ठिकाणी असतील, सहकारी कारखानदारीत ते कार्यक्षम नाहीत. जर ते कार्यक्षम असते तर त्यांचा घरचाच कारखाना कार्यक्षम त्यांनी चालवला असता. छत्रपती कारखाना त्यांच्याच ताब्यात होता, त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात गेले 11 वर्षात, त्याही अगोदर त्यांच्याकडे. मग तिथं का नाहीत कार्यक्षमता? आजचा मतदानाचा पॅटर्न काय सांगतोय? कारण आपल्याला विस्तृत चर्चा करायची, पण आधी जरा मतदानावरती बोलूया. आजचा मतदानाचा पॅटर्न निश्चितपणे लोकांची मानसिकता, प्रचंड दबावाखाली लोक आहेत. एक वेगळी भीती लोकांच्यात. आम्ही मतदान केलं तर काय होईल, आम्ही उघड झालो तर काय होईल. परंतु या ठिकाणी आमचा शेतकरी एवढाच सुज्ञ आणि चाणक्य. ह्या मुद्द्यावरती मात्र मला अजित पवार गटाला संधी दिली पाहिजे. तुम्हा सगळ्यांचा दबाव आहे असं दिसतंय. नाही नाही नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव म्हणजे कुणावर दबाव आहे? कुणावर दबाव? मतदारावरती दबाव आहे. मतदारावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. आज सर्व मतदारांनी निर्भीडपणे बाहेर येऊन उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं. जवळपास 91% मतदान झालेलं आहे. की क्रॉस वोटिंग झालंय. क्रॉस वोटिंग झाले. आता ते मतप्रक्रिया मतमोजणीनंतर काही स्पष्ट होईल. परंतु आता तरी पैसेही वाटले असं कुणी पैसे वाटलेले नाही, अजिबात पैसे वाटलेले नाहीयेत. अजितदादा पवारांच्या जो विकासाचा झंझावात तालुक्यामध्ये झालेला आहे, जसा की आता आपण पाहताच, आपण बारामतीमध्ये पाहिलं असेल, त्याच पद्धतीचं त्याच धर्तीवर विकासाचा झंझावात या माळेगाव पंचक्रोशीमध्ये करण्यासाठी दादांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. दादांनी ज्यावेळेला स्वतःची उमेदवारी जाहीर केली त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आजचा पॅटर्न जो आहे मतदानाचा तो काय सांगतोय? आजचा पॅटर्न मतदानाचा नीलकंठेश्वर पॅनल. मला जरा शरद पवार गटांना पण संधी दिली पाहिजे. आपला शरद पवार गट आहे ना, शरद पवार साहेबांचा गट कुठे आहे? हा बोल. खरं तर असं झालंय शिरूभाऊ की जे रंजन तावरे यांच्याकडे मतदान गेलं असतं, तुमचा पॅनल उभा राहिल्यामुळे मतविभाजनी झाली आणि त्याचा तोटा तावरेंना भोग होईल असं म्हणतात. ऐका ना, प्रथम तर मी तुम्हाला क्लिअर करतो की हा पक्षाचा पॅनल नाही आहे. ते मान्य आहे मला. आदरणीय साहेबांच्या विचारावर माळेगाव कारखाना चालत आलेला आहे. आदरणीय साहेबांच्या नावाने ओळखला जाणारा कारखाना या परिसरात शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी ठरवले की साहेबांच्या विचाराचं आपलं एक पॅनल असावं.
आणि ते सर्व शेतकरी आदरणीय साहेबांकडे गेले, त्यांना विनंती केली. मग त्यांना साहेबांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले, ताईंचं मार्गदर्शन घेतलं आणि योगेंद्र दादाच्या नेतृत्वात त्यांनी ते निवडणूक लढवली. विविध मुद्दे त्यामध्ये मेरिटवर आपली नोकर भरती व्हावी, विविध जे काही डिस्टरी प्रकल्प आहेत किंवा शैक्षणिक संस्था आहेत, हे सगळं साहेबांनी केलेलं आहे. हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सभासदांपर्यंत घेऊन गेलेलो आहे. शेवटी आता सभासद राजा हा माळेगावचा सुज्ञ आणि तो काय करेल असं वाटतं आजच्या मतदानावरून? निश्चित हा सभासद राजा त्या ठिकाणी माळेगावमध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आता काकांनी सांगितलं तसं पूर्ण सभा दबावामध्ये आहे. अच्छा, काय दबाव आहे? म्हणजे हे बघा, 2 गटाचा आता एकच आरोप आहे की श्री अजित पवार आणि त्यांचे गट हे मोठ्या प्रमाणामध्ये दबावाचं राजकारण करतायत आणि पैसे देत आहेत. जर विकासाचा जवळ झाला असता तर दबाव सांगा ना, आज काय दबाव? दबाव निश्चित आहे. काय पूर्ण म्हणजे तो मतदार राजा उघडा होत नाहीये, बोलत नाही स्पष्ट, पण त्यांना बोलून दाखवतोय, त्याच्या चेहऱ्यावरती ते दिसतंय. तो कोणाला ते नमस्कार देखील घालत नाही, थेट आज जातोय. एवढा दबाव त्याच्यावरती प्रचंड आहे. हे पहिल्यांदा होतंय? हे असं लोकसभेला घडलं होतं, विधानसभेला घडलं होतं, आणि आता देखील असं घडतंय. परंतु इथल्या मतदार राजाला ती सवय झालेली आहे. तो मतदार राजा त्याच्या मनात असतो तेच करतो. आणि आताच्या आमच्या सहकारी वकील साहेबांनी सांगितलं की इथं विकासात झंझावात नाही. तसं असतं तर अजित पवारांना स्वतः या कारखान्यावरती उमेदवारी अर्ज भरावा लागला नसता. मला पुन्हा बारामतीचं कौतुक करायचंय. 4ही गटाचे लोक आहेत, शांततेने आपला मुद्दा मांडतायत. एरवी आपल्याकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा तणाव हा खूप उच्च कोटीला असतो, कारण 19,700 वगैरे मतदान आहे. गावागावात लोक कोण कोणाच्या समोर उभा आहेत ते आपल्याला माहिती असतं. 34च गावातलं आहे. एक तुम्हाला संधी दिली पाहिजे. यांचं पॅनल नसतं आणि एकाच एक फाईट झाली असती तर खूप उत्तम झालं असतं. त्याही वेळेला लोकांनी निश्चितपणे सहकार वाचवण्यासाठी गुरु शिष्याच्याच पॅनलला मतदान केलं असतं. गुरु शिष्याच्या पॅनलला मतदान 100%. एक मुद्दा जर मी यायचं तुमच्याकडे, पण तुम्हाला याचं उत्तर द्यायला लागेल की प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावरती तणाव आहे आणि अर्थात तो अजित पवार गटांच्या बाजूचा जास्त तणाव आहे. ज्या वेळेला एखाद्याच्या डोळ्यावर म्हणजे डोळ्याला कावीळ झालेली असते त्याला सगळं जग पिवळं दिसतं. त्याच पद्धतीनं त्यांनी जे आता सांगितलं त्यांना ते मला एक सांगायचं की तुम्ही म्हणताय की दबाव आहे. दबाव जर असता तर अशा पद्धतीचं खेळीमेळीचं वातावरण राहिलं असतं का? म्हणजे आज तुम्हाला आहे नाही, म्हणजे मग तेच ना, कार्यकर्ता मग ते दबाव कुठलाही नाही. दबाव जर लोकांनी असता उत्स्फूर्तपणे खेळीमेळीच्या वातावरणात वातावरणात मतदान झालेलं पहिला आहे. निवडणूक अशी झाली असेल की जी एवढ्या कुठल्याही खेळीमेळीच्या प्रकारची- कुठलंही सिंगल एक तक्रार कुणी कोणाविरुद्ध केलेली नाही. एकमेकांना सहकार्य करून मतमोजणीचं केंद्र मात्र शेवटच्या क्षणाला बदललं नाही. ते त्याची काही कारण वेगळी असेल, तो प्रशासकीय निर्णय आहे. त्याच्यामध्ये आपला काही संबंध नाही, नाही, काहीच संबंध तावरेंचं असं मत आहे की तो अजित पवारांच्या दबावामुळे सगळं घडतं. नाही, ते त्यांनी त्याचं मत व्यक्त केलं असेल, पण एकंदर आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चित असं वाटतं की तो प्रशासकीय निर्णय, ती प्रशासकीय बाब आहे. त्याच्या पाठीमागं काहीतरी प्रशासकीय कारण असेल. आणि जिथं आता मतमोजणी आहे ती म्हणजे प्रशासकीय भवन आहे, तिथं सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती कारखान्याची मतमोजणी तिथं झाली होती. तोही मुद्दा मला घ्यायचा आहे, पण या गटाला मला पुरेशी संधी दिली पाहिजे. हे यांच्या विरोधात आहेत. तुमचा तसा काही राजकीय भाव नाही, भलेही आपण असं म्हटलं की हा राजकीय नाही, तरी तो राजकीय अंगानेच गेलाय. आमचा कष्टकरी शेतकरी पॅनल हा शेतकऱ्यांचा आम्ही एकत्र उभा केलेला पॅनल आहे. तुमचा काही दर नव्हता ना? नाही, कम्प्लीट 5 वर्ष आम्ही तिथं लढतोय, वेगवेगळे प्रश्न मांडतोय, त्यात अहवालात सुधारणा करणारे आम्ही आहोत खरे. आता हे लोक कोण दबाव, तावरे साहेब तर म्हणतात मीच कारखाना उत्तम चालवला. तुम्हाला त्यातल्या किती त्रुटी सांगायच्या आहेत आता सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. पण तुम्हाला एक महत्वाचं 2 मिनिटाचा वेळ देतो, सांगा. महत्वाचा गोष्ट सांगतो तुम्हाला. ह्या दबावापेक्षा दुसरं राजकारण इथं कोऑपरेटिव्ह मध्ये फार वाईट झालेलं आहे. 300 मताचे बूथ केलेले आहेत आणि 300 मताचे बूथ अल्फाबेटिकल प्रमाणे जर घेतलं तर तावरे असे 300 तावरे एका वेळी मोजल्या जाणार आहेत. मग कुठल्या तावऱ्याने कुणाला मत दिलं हे कळणार आहे. हा एक वेगळा दबाव. हो, आमच्या गावात आठवळे 300 आठवळे त्यांचा एक गट झालेला आहे, म्हणजे एक पिटी झालेली. ह्या आडनाव कारखान्यातली आडनाव असल्यामुळं तसंच त्यांनी पद्धतीने केलं. तो कोऑपरेटिव्हचा कायदा त्यांनी चेंज केलाय. आम्ही त्यांना म्हणायचो संपूर्ण गावातल्या पेट्या एकत्र करा, त्या मिसळा आणि नंतर तुम्ही मोजा. तर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नियम दाखवला. म्हणजे 2 वर्षापूर्वी बदल करून घेतला यांनी. म्हणजे आपल्या मनासारखं राजकारण करण्यामागचं कारण काय? स्वतःच्या मनासारखं राजकारण. बाबा ह्या गटात एवढी माणसं आहेत, ह्यांनी मतं आपल्याला दिली नाहीत, मग त्यांच्यावर रोज धरायचा. मग त्या भीतीपुटी आज माणसं बोलानात. त्या भीतीपुटी आमच्याबरोबर असणारी माणसं सुद्धा आज आम्हाला असे हात बांधून बसायला लागली. हा सगळ्यात मोठा वाईट त्या लोकांनी केलेला आहे. एक मिनिट, आता तावरे साहेब तुम्ही कारखान्याचं कामकाज बघितलं, तुम्ही चेअरमन होतात, हा बरोबर आहे? मग एकंदरीत कुठल्या गावामध्ये कुठल्या समाजानं कुठल्या लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं आहे हा प्रश्न. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात कुणी कुठं मतदान केले मला कळणार आहे असं म्हणाले? म्हणाले, सभेमध्ये म्हणाले मला कळणार आहे सगळं. साम दाम दंड
सगळं वापरून मी करणार आहे. पुढचा आणि भेद हा शब्द त्याच नाही. अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावलेले. पैसे हा गाऊन प्रत्येक वेळेसच पैसे वाटतात तो वेगळा प्रश्न आहे. लोकसभेला पैसे वाटतात, कारखान्यात तर काय किरकोळ आहे. आणि अशा पद्धतीने सगळं त्यांनी ट्रायंगल तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून माळेगावची निवडणूक त्यांनी घेतलेली आहे. हा मुद्दा जरा मला आधी सांगा, हा काय मुद्दा आहे कोणता? आता जो त्यांनी सांगितलं की एक सगळेच तावडे सगळेच एकत्रित येऊन निवडणुका लढत आहेत, मतदान होत आहे. अशा प्रकारची ज्या या परिसरातली नावं जी आहेत की तावरे माळेगावात, पंधऱ्यामध्ये जगताप, पण तशी भावकी असणारच की एका ठिकाणी. बरोबर आहे ना. हा. कांबळेश्वर, शिरसनाथ, खलाटी, म्हणजे अशी जी नावं आहेत खाली नेरावागजमध्ये, देवकाते मेकळी नेरावागजमध्ये, अशा प्रकारची जी नावं त्या त्या गावातली आहेत आणि मग त्याच्यामध्ये लोकांच्या वर दबाव आहे किंवा आपण काय केलं तर. आता खालच्या गावामध्ये 5 गावामध्ये चर्चा केली तर त्या 5 गावात सुद्धा अहो हे असं एकत्र राहिलं तर आमच्या गावाने मतदान केलं नाही म्हटलं तर आमच्या गावाला विकास निधी मिळणार नाही. ओके. मग मी तुम्हाला एवढं करतोय मग तुम्ही मला मतदान करत नाही, अशा प्रकारची भीती लोकांच्या मध्ये आहे. पण हा तांत्रिक मुद्दा आहे आणि केवळ कोणाला तरी कावीळ झाली वगैरे असं म्हणून चालणार नाही. हा तांत्रिक मुद्दा असेल आणि त्याला प्रतिवाद कोण करणार आहे की दबाव आहे लोकांवरती. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे अशी भाषा वापरली की मला कळेल म्हणून. एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. हे जे सांगतायत की उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरली, उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरली नाही आहे. ज्या उपमुख्यमंत्र्याला ह्या तालुक्याने 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे, असं जर दबावाचं राजकारण केलं असतं तर ही जनता दादांच्या पाठीमागे कधी उभं राहिली नव्हती. जर पाठीमागचा ह्या लोकांनी पाडलेली बी आहे ना. नाही तो एक विषय, तो एक लक्षात घ्या. दबाव म्हणणं लोकसभा वेगळी आणि म्हणजे हा मतदार सुज्ञ आहे, केव्हा कुठला निर्णय घ्यायचा ह्या मतदाराला समजतं. त्याचमुळे मला हे सांगायचं आहे की हा इतिहास झालेला आहे. इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या, त्याच्यामुळे तो मुद्दा एक घेऊन पुढे जायचं तुम्ही. पण मला जर ह्या गटाचा पुन्हा एकदा तो राहिलेला मुद्दा पूर्ण करा. एक तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आता आडनावाप्रमाणे कारखान्याने बनवलेल्या याद्या आहेत. तो झाला मुद्दा पुढे. हां, तर या माध्यमातून हा एक वेगळा दबाव. आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक गावामध्ये विकासाच्या नावाखाली एक वेगळाच दबाव लोकांच्यावर ठेवलेला आहे त्यांनी की मीच फक्त पैसे देऊ शकतो, मीच फक्त करू शकतो. मीच हा शब्द शेवटपर्यंत त्यांचा सुटला नाही. मीच मीच मीच. आणि या लोकांनी सांगितलं चेअर, ती गोष्ट वेगळी. आम्ही आमच्या अँगलने जर पाहिलं तर त्यांना वरचं कुठलं तरी केंद्रातलं पद मिळवायचं आहे. NCDC असेल, राष्ट्रीय संघ, साखर संघ असेल, अजित पवारांना शेवटी तिथं काय कॅटेगरी असेल ना, चेअरमन पाहिजे, कारखान्याचा संचालक पाहिजे, या माध्यमातूनही त्यांनी चेअरमनशिप स्वीकारली असेल. आता त्यांनी बरंचसं मी चेअरमन झाल्यानंतर मी असं करणार, मी तसं करणार हे सांगितलेलं आहे. पण आम्ही जी कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून जी पॅनल उभा केलेला आहे, आम्ही सगळ्यांच्या चुका काढून आम्ही लोकांच्या पुढे मांडलेले आहेत की ह्या तुमच्या 10 वर्षात झालेल्या चुका आहेत, ह्या तुमच्या सुधारणा झाल्या नाहीत म्हणून शेतकऱ्याला तोटा झालेला आहे. म्हणून कष्टकरी शेतकरी पॅनल तयार झाले. अजितदादांचं तावरेंच्या काय चुका झाल्या? 6 बरोबर चुका आहेत. 1-2 चुका सांगा. तुम्हाला सांगतो, 2018मध्ये एक्सपान्शन झाल्यानंतर 1064 रिकव्हरी आली. साखर कोणाची कमी झाली? आपली झाली. रिकव्हरी 11.5ची 1064 झाली. नवीन एक्सपान्शन होतं. परत ते काय म्हटले की त्यांनी की ज्या चुका केल्या, त्यांनी जी काय घोटाळा केला त्याची शोधपत्रिका काढू. ही दुसऱ्या तावऱ्यांनी शोधपत्रिका काढली नाही. म्हणजे पहिल्यांनी केलेली चूक दुसऱ्यांनी झाकून न्यायची, असं गेले 20 वर्ष चाललेलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. तावरेंच्या काळामध्ये कारखान्याने उत्तम भाव दिला, हे बरोबर आहे ना? नाही नाही नाही. 2 मिनिट. त्यांना पण बोलू. 4 वर्ष अशी परिस्थिती असते, कारखाना चालू असतानाच इलेक्शन झालं की भाव पडतो, इलेक्शन आलं की भाव वाढतो. ते याही वेळेला झालं. हा, मग ते बी झालेलं आहे. पण आता मागचा जो मुद्दा होता विस्तारीकरणात, ज्या चुका होत्या, आम्ही बऱ्याच वेळा चौकशी लावली होती. विस्तारीकरणातला मुद्दा हा होता की एकच प्रोजेक्ट तो एकाच कंपनीला द्यायचा आणि त्याची इफिशियन्सी मिळवायची, हा कायद्यात तरतूद आहे. तो विषय बाजूला केला, दुसऱ्या विषयांची चौकशी लावली, ती बी क्लोज करून टाकली. ह्याच्यामुळं सभासदांचं एवढं नुकसान झालं आहे की जे DPR प्रमाणे रिकव्हरी यायला पाहिजे, DPR प्रमाणे 12.25 ते 12.5 रिकव्हरी यायला पाहिजे, आत्तापर्यंत 6 वर्ष झाली. तो मुद्दा त्यांनी मांडला की रिकव्हरी कमी आली. पुढचा मुद्दा, तावरेंच्या काळामध्ये एक्सपान्शन चांगलं झालं, कारखाना तोट्यात होता, तो उत्तम पद्धतीनं आणला, त्यानंतर शेतकऱ्यांना उत्तम भाव दिला वगैरे, असा जो प्रश्न असा आहे, डिस्लरी कारखान्याचे जे बाय प्रोजेक्ट आहेत, डिस्लरी असेल किंवा वीज प्रकल्प असेल, ह्याचा एक वेगळा नफा देण्याचा कायदा करा म्हणून आम्ही, वेगळा नफा द्या म्हणून आम्ही सांगत होतो. पण तो अहवालात तो नफा तोट्यात मिसळला जायचा. आम्ही निर्मला सीतारामन बारामतीला आल्यानंतर त्यांना एक हिंदीत पत्र दिलं
की बाबा असा असा प्रॉब्लेम ह्या कारखान्यातनी आहे, जर वेगळा प्रोजेक्ट असेल तर त्याचा वेगळ्यानं सभासदाला मिळाला पाहिजे. त्याचे 500 कोटी सभासदांनी फेडलेत. ते पत्र दिल्यानंतर त्या पत्राची आमच्या दखल घेतली गेली आणि तो कायदा केंद्राने लागू केला. आम्ही म्हणत नाही कोणाच्या काळातलं सांगता? आता या मागच्या 6 महिन्याच्या काळातलं. हे या आरोपाबद्दल काय मत तुमचं? निर्मला सीतारामन यांना ज्यावेळी त्यांनी तो प्रश्न दिला त्याच वेळेला आम्ही सुद्धा पृथ्वीराज बापू आणि आम्ही सहकाराच्या बाबतीतल्या ज्या अडचणी होत्या, ही सहकारी साखर कारखानदारीला इन्कम टॅक्स आणि जो हजारो कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स सहकारामध्ये अधिकचा भाव दिल्यानंतर तो आता माफ केला केंद्र सरकार. तो केंद्र सरकारला त्या निर्मला सीतारामन आम्ही हा प्रश्न मांडला आणि तो प्रश्न वर गेल्यानंतर दिल्लीत मोदी सरकारनं अमित भाईंनी तो इन्कम टॅक्स माफ केला. त्यामुळे सहकारी कारखानदारी टिकू शकते. नाहीतर 300 पण त्यांनी तुमच्या कारभारावरती आक्षेप घेतला आहे की तुमच्या काळामध्ये रिकव्हरी कमी आली, जो भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो नाही मिळाला. दोन गोष्टी आहेत. आमच्या काळामध्ये जे 4,000 टनाचं एक्सपान्शन 7,500 टनाचं झालं, त्या काळामध्ये आम्ही 2 हाफ सीझनमध्येच एक्सपान्शन केलेलं आहे. तशी आणि 2 हाफ सीझनमध्ये एक्सपान्शन करून पूर्णत्वाला नेण्याचा निश्चित प्रयत्न केला. काही गोष्टी राहिल्या, त्या नवीन प्रकल्प करताना ज्या गोष्टी राहिल्या त्याचा त्रास झाला, रिकव्हरी डाऊन झाली. परंतु माळेगावने अर्ध्या सीझनमध्ये 2 केल्यानंतर रिकव्हरीचा थोडा लॉस झालेला आहे. परंतु इतर जे कारखाने शेजारी छत्रपती असेल, सोमेश्वर असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही कारखाना जिथं जिथं एक्सपान्शन झालं आहे त्या ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष ते एक्सपान्शन नीट चाललेलं नाही. आमचं एक्सपान्शन 2 अर्ध्या सीझनमध्ये करून कारखाना बंद न ठेवता आणि आहे त्या जागेवर आम्ही एक्सपान्शन केले. कुठल्या एखादं नवं घर, जुनं घर पाडायचं आणि त्या जागेवर नवं करायचं. नाही वास्तवात ह्यातली परिस्थिती अशी आहे, जो DPR आहे 95 कोटीचा, आता 2 टप्प्यात जर विस्तारीकरण जो होत असेल त्या प्रोजेक्टचा लॉस सगळा सभासदांना गोळा पडलेला आहे. वास्तवात ह्यात त्यावेळेस सभासदांचे उचलले बरेच प्रसंग आले सभासदावर. पार मार्च एंडपर्यंत उचलले जळतो आपला 13-17 चालूच होते, म्हणजे 15-7 लागणीचे. मग वास्तवात हे जे घडलं आहे, प्रोजेक्ट वन वे होणं गरजेचं आहे की 2-3 टप्प्यात म्हणल्यावर त्या मशिनरीचे मॅचिंग न होणं, त्याच्यामुळं नुकसान आणि त्याचं नुकसान ते कारखान्याचा नॉशनल तोटा झाला त्यात 38 कोटीचा. ते पूर्ण त्या काळात पूर्ण आरोप ठेवलेत. त्या आरोपाचा आम्ही पुढं चौकशा लावल्या, पण चौकशाही क्लोज केल्या. पूर्ण दबावात चौकशा झालेल्या. एकच मुद्दा, तावरेंच्या काळामध्ये कारभार कसा होता कारखान्याचा? उत्तम भाव दिला त्यांनी, सगळ्या कोणत्याही कारखान्यापेक्षा चांगला भाव होता, हे तर मान्य करायला लागेल. तावरेंच्या काळामध्ये जो कारभार झाला, आता आपण सांगितलेलं यांनी सांगितल्याप्रमाणे सरासरी जर आपण बघितली त्यांच्या काळामधले 2015 ते 2020 आणि ह्या संचालक मंडळाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं 2020 ते 25, ह्याची जर सरासरी बघितली तर अजितदादांच्या नेतृत्वात काम केलेल्या संचालक मंडळाने आजपर्यंत 1279 रुपये जास्त दिलेले आहेत 5 वर्षाची तुलना केली तर भावाच्या बाबतीमध्ये. गाळपामध्ये 15 लाखापेक्षाचं अधिकचं गाळप करून 2021-22 मध्ये विक्रम प्रस्थापित केला. कोजनची तीच परिस्थिती, कोजनमध्ये सुद्धा विक्रमी असा नफा मिळवलेला आहे मागच्या संचालक. म्हणजे जर कामकाजाची तुलना केली तर मागचा 2021 पासून ते 2025 पर्यंतचा जो बाजार आहे, हा बाजार देशामध्ये मागच्या वर्षाचा जो बाजार निघाला तो 3636 रिकव्हरीच्या बेसवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा बाजार या दादांच्या नेतृत्वाखालच्या संचालक मंडळाने दिलेला आहे. आता जी FRP दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर सर्वात प्रथम निर्णयाचा स्वीकार करून FRP प्रथम क्रमांकाने दिलेली. बघा ही शेवटचं एक सांगतो सर, आता जो बाजार दिलेला ॲडव्हान्स 3332 हा सुद्धा महाराष्ट्रात 1 नंबरचा ॲडव्हान्स आहे. निवडणुकीच्या काळात नाही, निवडणुकीच्या काळात मागच्या वर्षी कुठे निवडणूक होती, 3636 दिला अगोदर दिलेले. बघा, एक मच्युअर पद्धतीनं सभासद संचालक अभ्यास करून जेव्हा मतदारापर्यंत जातात तेव्हा एक चांगल्या पद्धतीची चर्चा होऊ शकते. आपल्या ह्या लाईव्ह डिबेटमध्ये आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करेन की वस्तुस्थिती दर्शक आजच्या मतदानाचा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे मला सांगा की आपली शरद पवार गटाची कुठे गेली मंडळी, काय परिस्थिती आहे तुमच्या आता ह्या, काय विश्लेषण केलं तुम्ही, किती येतील जागा आपल्या निवडून? असं म्हणू नका आता आमचा चेअरमन होणार आहे. खऱ्या अर्थाने का ही सर्वसामान्य शेतकरी आमचे लढलेले आहेत. पुढे बलाढ्य सगळे सैनिक होते, परंतु ह्या सर्व पैलवानांना तयार करणाऱ्या वस्तादांनी आशीर्वाद आम्हाला दिलता. त्यामुळे निश्चित येणाऱ्या 24 तारखेला तुम्हाला नवीन पैलवान तयार झालेले दिसतील. सांगता का झालंय मतदान आता, त्यांनी काही फरक पडणार नाही? आकडेवारी तर एवढा माझा अभ्यास नाही, पण निश्चित तुम्हाला तिथं नवीन पैलवान दिसतील. काय स्थिती राहील? आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलणारी माणसं आहोत. आमच्या डोक्यावर काय कोणाचा हात नाही.
हे सगळ्यांच्या डोक्यावर हात आहे, आमच्या डोक्यावर नाही. आम्ही कष्टकरी शेतकरी माध्यमातून पॅनल उभा केलेला, सामान्य कुटुंबातले माणूस. हा ड्रायव्हर आहे बाळासाहेब गुटे, हा अरविंद बनसोडे साधा स्टोअर चालवणारा माणूस आहे. मी साधा 1 एकराचा शेतकरी आहे. पण आम्ही विचाराने पक्के असल्यामुळं आमची टीम शेवटपर्यंत टिकली. आमची निवडून नाही आले तरी आम्ही कुणाला पाडायला कारणीभूत ठरू एवढं मात्र निश्चित. मला तुम्हाला संधी द्यायची शेवटच्या भागात. देणार तुम्हाला. तुमचा काय अंदाज आहे? 21चे 21 निळकंठेश्वर तुम्हाला तावरे गटानं जोरदार लढत दिली. नाही असं काही नाहीये. सुप्त लाट बघितलं तर 21चे 21 पॅनलचे उमेदवार निवडून येणार आहे. आहेच की मतमोजणीच्या दिवशी तावरे साहेब वस्तुस्थिती दर्शक आपण हे करू. अजित पवार साहेब तर पडणं काही शक्य नाही, कारण त्यांचं तर त्या सोसायटी गटात आहे, मतदानच कमी. हो, एक शेवटची मिनिट राहील. तिथं 102 मतदानापैकी 90पेक्षा अधिक मतं त्यांची आहेत. तर त्यांच्या विजयाबद्दल आम्ही कोणी आक्षेप घेत नाही. परंतु आता समोरची मंडळी जी सांगतात ते 21-0 कशाला जास्त वेळ आहे? आता उद्याच्याला परवाच्यालाच मोजणी होणार आहे, एवढंच सांगेल मी. अजित पवार चेअरमन होतील की नाही होणार? त्यांना चेअरमन होण्या इतपतचे उमेदवार त्यांचे निवडून येणार नाहीत. हा विश्वास आहे यांचा. आणि हे शेवटचा मुद्दा, 1 मिनिट आहे तुमच्याकडे, बोला. हॅलो, माझं 77 वर्षाचं वय आहे. मी आजपर्यंत एक सांगतो की आतापर्यंत खासदार, नामदार, आमदार, मंत्री झाले. या भागाचा विकास करणारा एकच माणूस अजितदादा. बारामती तालुका सुजलाम सुफलाम केलाय. अशा दृष्टीनं काही कारखान्यात छोटा प्रश्न पडला मला आणि आपण थांबू. इतक्या मोठ्या माणसांनी अशा कारखान्याच्या निवडणुका लढाव्यात का असं आमच्यासारख्याला कारण वाटतं? का ह्याचं कारण एकच घडलेलं आहे. वेगवेगळे पॅनल येतात निवडून आणि त्यावेळेला खऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीत. मग भावाच्या बाबतीत असू द्या, भाव आता मुख्यमंत्री असून सुद्धा न्याय देत आहेत. नाही त्यांचाच आता सरकार त्यांचंच होतं, शासन त्यांचंच होतं. 3636 रुपये हा कोल्हापूर झोन हा, आणि कोल्हापूर झोन पेक्षा जादा बाजार दिलाय. आणि FRP 32 उत्तम काम केलेलं. आपण या चर्चेमध्ये थांबूया. 10 वर्ष भवानीनगर त्यांच्याच ताब्यात होता, त्याचं वाटोळं का केलं? चर्चा थांबणार नाही. एक त्यांचं उत्तर देतो मी. त्याचा एक प्रश्न एक मला बोलू द्या. ऐका, मला बोलू द्या. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. प्रश्न असा झालाय, मला सांगा, ह्या निरा खोऱ्यातले 3 कारखाने अजितदादाच्या नेतृत्वाखाली चालते. प्रश्न ऐका ना, प्रश्न सांगतो. भवानीनगर कारखाना, ह्या भवानीनगर कारखान्याची परिस्थिती अशी झाली, आज 20 वर्ष झालं दादा सांगतात की उपपदार्थ करा, उपपदार्थ करा. ह्याच मंडळीने ऐकलं नाही. मंडळीने ऐकलं नाही. मग मला सांगा, ज्या कारखान्या उपपदार्थी केलेत, सोमेश्वर असू द्या, माळेगाव असू द्या, आता त्यांना पटलं. आता दादानी पॅनल उभा केलं, मी उपपदार्थाला मी मदत करेल तुम्हाला, तुम्ही मला मत द्या. 6-7 हजार मतांनी निवडून आले. का आले? सलग 10 वर्ष चेअरमन त्यांचाच होता. पूर्ण सलग 10 वर्ष त्यांनी त्या कारखान्याचं इलेक्शन घेतलं नाही. सलग 10 वर्ष त्यांच्या ताब्यात होता, त्याचं वज वाटलं झालं. एक प्लॅन त्यांचा चालला नाही. त्याला कोण जबाबदार? कायदेशीर अडचण आहे त्याला. आता मला सांगा, जर अजितदादा चित्र चुकीचे वागले असते, 6 ते 7 हजार पॅनल आला असतं का? अहो, त्या कारखान्याची जनरल मीटिंग सुद्धा होत नाही, ऑडिट होत नाही. ऐकून घ्या, या मंडळी जे आहेत ना, बर का, ह्या सोमेश्वर आणि माळेगाव, आपण इथे थांबूया. त्यांना जायचं आहे. आय नो, मला त्यांना जायचं. थांबा 1 मिनिट. ही चर्चा थांबा 1 मिनिट. तर ह्या निवडणुकीचा जो निकाल आहे तो किती रंजक असणार आहे त्याचं हे उदाहरण आहे. मला असं वाटलं की ही चर्चा आपल्याला ज्या पद्धतीनं या निवडणुकीला हे सगळे लोक सामोरे गेलेत त्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आमचा ह्या निवडणुकीच्या निकालावरती पूर्ण लक्ष असेल. बघा, कोंडे आणि कॅमेरामन राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, माळेगाव, बारामती.